प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सागरच्या चित्रकलेवरून सगळेजण हसत असतात. इंद्राही खूप हसत असते. तेवढ्यातच आता लकी येतो आणि म्हणतो की अगं मम्मी, तुझं चाललंय काय? हे बघ अगं, तुझा कधीपासून फोन वाजतोय आणि तू इथे हसत बसली. त्यावेळेला ती म्हणते की थांब थांब घेते. आणि नंतर ती बाजूला जाऊन फोन घेत म्हणते की हॅलो अगं शकू, बोल, काय झालं, काय म्हणतेस तू? त्यावेळेला ती आता बाजूला येऊन गप्पा मारत असते आणि म्हणते की अगं शकू, कधी येणार आहेस तू? आज येणार आहेस? असं म्हणून ती तिच्याशी गप्पा मारत असताना इथे सागरच्या चित्रकलेसाठी सगळेजण हसत असतात. मुक्ता मात्र त्या चित्रावरून अगदी प्रेमाने हात फिरवत असते आणि कोमल लकीला तो चित्र दाखवत असते. त्यावेळेला शकू म्हणते की आजच येणार आहे मी. मग हे ऐकून लगेच इंद्रा खुश होते आणि म्हणते की वा, खरंच छान आनंदाची बातमी दिलीस ती. बरं, आज संध्याकाळी येतेस ना? मग येताना काय करशील तर 5 किलो सुकट आणि 2 किलो बोंबील घेऊन ये बरं का. तेव्हा मग ती म्हणते की हो हो चालेल. आणि हे सगळं ऐकताना आता पुढे इंद्रा म्हणते की नाही ग, तिने अजून कोणीच पसंत केलेला नाही, अजून असं काहीच घडलेलं नाहीये. तेव्हा मग आता हे ऐकल्यावर इंद्रा म्हणते की बरंच होईल, खूप मोठी बातमी दिलीस तू. अगं दिवाळीच्या दिवशी खूप मोठा आनंद येईल आमच्या घरामध्ये. खरंच काय सांगतेस काय? खूप मोठी आनंदाची बातमी दिलीस. बरं बरं, ये तू संध्याकाळी ये. मग आपण संध्याकाळी तू येशील तेव्हा तुझ्याशी त्या विषयावर बोलते मी. असं म्हणून आता इंद्रा इथे खूप आनंदाने गप्पा मारत असते. आणि इंद्रा म्हणते की नाही नाही, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही, ये तू ये, सगळं व्यवस्थित आहे. अगं तुला सांगते, हे सगळं जुलून आलं तर खूप मोठी एकविरी आईची कृपाच होईल बघ. ये तू, असं काय पण नाहीये तिचं अजून. असं म्हणून आता इंद्रा ही फोनवर बोलून तिच्या मैत्रिणीशी बोलून खूप खुश झालेली असते. कोणालाच काही अंदाज नसतो की नेमकं इंद्रा काय बोलते. तेव्हा आता इंद्रा फोन ठेवते आणि धावत धावत येते. मग आता सगळ्या जणांना इंद्रा म्हणते की ऐका रे ऐका, आनंदाची बातमी आहे. तेव्हा मग सगळे म्हणतात की काय झालं? मग इंद्रा म्हणते की अरे सागऱ्या, तुला माहिती आहे ना माझी ती मैत्रीण शकू? तेव्हा सागर म्हणतो की हो, काय झालं तिचं? तेव्हा ती म्हणते की अरे तिने आपल्या कोमलसाठी स्थळ आणलं आहे. हे ऐकल्यानंतर सगळ्यांना आनंदाचा धक्का बसतो आणि इथे मुक्ता पण बघतच राहिलेली असते. तेव्हा मग हे ऐकल्यानंतर लगेच सागर म्हणतो की बरं मम्मी, तुला आनंद झाला हे खरं आहे, परंतु आपण कोमलला विचारूया की ते हे सगळं करायला तयार आहे का, ती मुलगा बघायला तयार आहे का. त्याच वेळेला मग आता स्वाती म्हणते की नको, का तयार नसेल अगं ती, सगळं काही व्यवस्थित आहे, आपली कोमल ही लग्नासाठी का तयार नसेल. तेव्हा मुक्ता म्हणते की नाही, सागरचं म्हणणं बरोबर आहे, तिला काय हवंय, म्हणजेच तिला या वेळेमध्ये मुलगा बघायचा आहे की नाही, किंवा हे स्थळ आलंय हे तिला चालेल की नाही, हे सगळं आपण तिला विचारायला हवं ना. तेव्हा मग आता कोमल पटकन बोलते की खरं तर हे सगळं अचानक झाल्यामुळे मला काहीच कळलं नाहीये की नेमकं मी काय रिॲक्ट करू, परंतु सगळ्यांना जर ओके असेल, सगळ्यांना जर चालणार असेल तर मलाही काही हरकत नाहीये. तेव्हा मग आता हे ऐकल्यानंतर मुक्ता हसायला लागते आणि मुक्ता म्हणते की अच्छा, म्हणजे आमच्या कोमलताईला पण मुलाला बघायचं आहे तर, असं म्हणून सगळेजण हसायला लागतात. तेव्हा मुक्ता म्हणते की काळजी करू नकोस, तुझ्या मनासारखंच होईल सगळं, म्हणजेच तुलाही मुलगा बघायचाच आहे. तेव्हा मग आता हे ऐकल्यानंतर जेव्हा कोमल लग्नाचा होकार देते, म्हणजे स्क्रीन सिग्नल देते, तेव्हा हे ऐकून सगळ्यांना खूप मोठा आनंद होतो. कोमल म्हणते की खरं तर माझ्यासाठी हे अनपेक्षित आहे, अचानकपणे हा सगळा फोन आलाय, म्हणून मलाही कळत नाहीये की नेमकं काय रिॲक्ट करावं, परंतु ठीक आहे, जर तुम्हा सगळ्यांना चालणार असेल तर मलाही चालेल ते सगळं. असं म्हणून आता कोमलही गप्प बसते आणि मुक्ता म्हणते की वा, चला, याचा अर्थ आपल्या कोमलकडूनही ग्रीन सिग्नल मिळालाय. आता इंद्रा पण खुश होते. नंतर हे सगळं घडत असताना सागरचे डोळे अगदी आनंदाने भरून येतात आणि इंद्रा सागरला म्हणते की सागऱ्या, अरे काय झालं रे? आता सागरच्या डोळ्यात पाणी आल्यामुळे सगळ्यांना खूप वाईट वाटतं आणि मग सागर म्हणतो की काय नाही, आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतो. तो तिथून चालत चालत आता खूप खुश असतो, परंतु डोळ्यात पाणी, म्हणून तो कोमलजवळ जाऊन उभा राहतो आणि कोमलजवळ गेल्यानंतर तो म्हणतो की खरंच मला कळलंच नाही कधी आमची ही छोटीशी कोमल मोठी झाली नाही, म्हणजे एवढीशी होती आमची कोमल. दादा, मला पुस्तकाला कव्हर लावून दे ना, असं म्हणून माझ्याकडे धावत धावत यायची. ते आत्तापर्यंत तिचे खेळ, सगळं काही मोठं कॉलेज, आत्तापर्यंत मला ती लहानच वाटते. आत्तापर्यंत जी कोमल एवढी लहान होती आमच्याकडे यायची, तिचं आता उद्या लग्न होईल, ती सासरी जाईल, हे मला जरा वेगळंच वाटतंय. तेव्हा मग आता हे ऐकल्यानंतर लकी म्हणतो की बरोबर आहे दादूस तुझं. बरं ऐकलंस का, मला वाटतंय की मम्मी
आपण इतक्यात हिची घाई नको करायला ना लग्नाची. सतत इतकी घाई कशाला? नाही म्हणजे अजून 2-3 वर्ष आम्ही दोघं भाऊ झेलू शकतो हिला. असं म्हटल्यावर सगळेजण हसायला लागतात. तेव्हा कोमल म्हणते की जा रे लकी. तेव्हा आता लगेच इथे सागर म्हणतो की नाही, खरंच माझी कोमल कधी मोठी झाली ना हे कळलंच नाही. कधी ती मोठी झाली आणि ती त्या सासरी जाणार आहे. लहानपण इतकं वेगळं होतं आमचं, परंतु आता मोठे झालोत सगळे. असं म्हणून आता इथे सगळेजण हे सागरकडे बघत असतात. लकी म्हणतो की खरंच खरं सांगतो मम्मी, मी लग्नाची हिची घाई नको करायला. अजून थोडे वर्ष झेलू शकतोस ना. तेव्हा आता इंद्रा हसायला लागते आणि म्हणते की लकी नाही रे बाबा, असं करून नाही चालायचं. असं म्हणून आता इथे सगळेजण इमोशनल झालेले असतात. आणि नंतर इमोशनल झाल्यानंतर मग सगळे काय बोलावं, कोणाला काय बोलावे काहीच कळत नसतं. त्याच वेळी आता कोमल म्हणते की लकी तू गप्प बस, काही बोलू नकोस. तेव्हा मग आता इथे सागर म्हणतो की ऐकलंस का लकी, माझ्या बहिणीला त्रास देऊ नकोस हा, आता तिचं उद्या लग्न होईल. असं म्हणून आता तो तिला मारायला जात असतो आणि खोटं खोटं मारतो. तेव्हा हे सगळं पाहून मुक्ताच्याही डोळ्यात पाणी आलेलं असतं. आता इथे इंद्रा पण हे सगळं बोलते की खरंच रे सागऱ्या, तू जे बोलतोय ते अगदी योग्य आहे. काय ना, जो भाऊ असतो ना त्याला आपली बहीण ना कधीही मोठी झालेली वाटतच नाही, ती लहानच वाटते कायम त्याला. हे ऐकल्यानंतर लगेच आता लकी म्हणतो की बरोबर आहे मम्मी तुझं, मामाकडे बघून आम्हाला असंच वाटतं. तेव्हा असं म्हटल्यावर आता इंद्रा त्याच्याकडे धावत धावत येते आणि लकीला मारायला लागते. त्याच वेळेला लकी सागरच्या मागे लपतो आणि सागरच्या मागे लपल्यानंतर आता इंद्रा मारायला येते. तेव्हा सागर हा इंद्राला थांबवतो आणि म्हणतो की थांब मम्मी थांब. तेव्हा मग म्हणतो की मम्मी काळजी करू नकोस, सगळं काही करतो मी. तेव्हा सागर म्हणतो की हो लकी, सगळं सामान वगैरे व्यवस्थित आण. तेव्हा मुक्ता म्हणते की हो मी पण जेवण बनवायला. तेवढ्यातच सागर म्हणतो की ओ मॅडम 1 मिनिट, तुमच्या लक्षात आहे ना तुमच्या हाताला लागलंय ते, नाही म्हणजे एकदम जोशमध्ये सगळं काही करायला जाऊ नका आणि तुम्ही कशालाही हात लावू नका. मला माहीत आहे की तुम्ही जेवण बनवलं तर इथे कोमलला न बघता सगळे पसंत करतील जेवणाने, परंतु असं तुम्हाला करायचं नाही. सगळेजण आहेत करतील ते. तेव्हा मग इंद्रा म्हणते की हो सागऱ्या काळजी करू नको, मी आहे. तेव्हा इथे सावनी आता मुद्दामच काहीतरी डोक्यात प्लॅन शिजवत असते. आणि त्याच वेळेला इथे आता कोमलला मुक्ता जवळ घेते, कारण आता कोमलच्या लग्नाची बातमी ही लवकरच घरात आलेली असते आणि म्हणूनच ती खूप खुश असते. तर इथे या सगळ्यामध्ये सागर म्हणत असतो की मम्मी आपल्याला काय काय करायचं आहे ते सगळं सांग, आपण सगळं करूया. तेवढ्यातच तिथे सगळेजण हसत खेळत असताना सावनी येते आणि सावनी म्हणते की 1 मिनिट, आणि सगळेजण तिच्याकडे बघायला लागतात. सावनी म्हणते की नाही, मला माहीत आहे की तुम्हाला हे सगळं नाही आवडणार, परंतु तरीही काही मदत लागली तर प्लीज मला तुम्ही सांगाल का? नाही म्हणजे आज खूप मोठा आनंदाचा क्षण आहे, आपल्या कोमलचं लग्न ठरतंय. खरं तर खूप आनंदाची बातमी आहे ही कुटुंबात, म्हणूनच या सगळ्या गडबडीमध्ये या सगळ्या कामांमध्ये तुम्ही मला घ्याल का? नाही म्हणजे या सगळ्याच गोष्टीचा मला एक पार्ट बनवाल तर मला खूप आनंद होईल, असं ती बोलून दाखवते. त्याच वेळेला इथे आता कोणीच काही बोलत नाही आणि इंद्रा पण गप्प बसलेली असते. मग सावनी म्हणते की मला माहिती आहे की तुमच्या सगळ्यांचा विश्वास मी अजूनही कमवू शकलेली नाही, तुमचा कोणाचाही माझ्यावर विश्वास नाही, परंतु मी खरंच सांगते, जर मला गरज लागली तर प्लीज सांगा. आणि कोमल तुला काहीच प्रॉब्लेम नाही आहे ना, मी तुझ्या लग्नाच्या ह्याच्यात काही मदत केली तर? तेव्हा कोमल म्हणते की तसं काही नाही आहे, जर कोणाला काही प्रॉब्लेम नसेल तर मलाही कसा काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तुम्हाला जी हवी मदत ती तुम्ही करू शकता, असं काहीच नाही, असं कोमल सरळ बोलते. परंतु तिच्या या बोलण्याने स्वातीला मात्र राग येतो, कारण कोमलचं काहीच मदत करू नको असं बोलणं तिला अपेक्षित असतं. नंतर सावनी म्हणते की ठीक आहे, जर काय तुम्हाला मदत लागली तर प्लीज मला सांगा, काही गरज असेल तर प्लीज मला कळवा, असं सावनी म्हणते. आणि तिथून ती आता निघून जाते आणि मुद्दामच डोळ्यामध्ये पाणी काढते. आणि हे सगळं होत असताना सावनी निघून गेल्यानंतर मात्र मुक्ताचा चेहरा जरासा पडतो, कारण सावनी ही खूप बिचारीसारखी तिथून निघून गेलेली असते. सावनी रूममध्ये येते आणि रडत रडतच तिथे सोफ्यावर तिच्या बसते आणि त्याच वेळेला डोळे पटकन पुसून टाकते आणि नेहमीप्रमाणे राक्षसी हसून दाखवते आणि म्हणते की झालं, आत्ता माझी ही गोष्ट पूर्ण झाली. खरं तर कोमल, तू माझ्या रडारवर नव्हतीस, परंतु काय करणार आता, तुझंच समोर गोष्ट आली तर काय करू शकते. तसंही सागर आणि मुक्ताची तू फेवरेट आहेस ना, मग तुला जर त्रास झाला तर परिणामी सागर आणि मुक्ता यांनाही त्रास तर होणारच आहे. म्हणूनच कोमल माय बेबी, आता तयार राहा, मी बघ तुझ्याबरोबर पुढे काय काय करते ते. आता मी जे काही करेन ना याने तुला नाही तर पूर्ण कोळी कुटुंबाला त्रास होणार. आफ्टर ऑल तू पण कोळी आहेस, कोमल कोळी, आणि तूही कोळी कुटुंबाचा भाग आहेस, म्हणून तुलाही मला त्रास द्यावाच लागेल.
असं ती म्हणून विचार करते. तेवढ्यातच मुक्ता तिचा दरवाजा नॉक करते आणि मग मुक्ता आल्यावर सावनी म्हणते की बोल ना मुक्ता, काय झालं? तेव्हा मुक्ता म्हणते की अहो, तुम्ही मगाशी तुमचा फोन तिथे बाहेरच विसरला होतात म्हणून द्यायला आले, हा घ्या तुमचा फोन. तेव्हा सावनी तिला थँक्यू बोलते. नंतर मुक्ता म्हणते की सावनी, कसं आहे ना, मगाशी जेव्हा बाहेर कोमलच्या लग्नाचा विषय सुरू होता तेव्हा तुम्ही तिला मदत करताय असं म्हणालात, सगळ्या जणांसमोर असं बोललात आणि शिवाय सगळेजणही त्यासाठी तयार झाले आणि कोमललाही त्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नव्हता, ते अगदी महत्त्वाचं झालं. परंतु आता तुम्ही लग्न कार्यात हे काही मदत करताय, जर समजा चुकून एक गोष्ट इकडची तिकडे झाली आणि जर तुमच्यावर बोट दाखवलं गेलं, संशय घेतला गेला, तर फक्त इतकंच आहे की ती सिच्युएशन तुम्हाला कोणताही आकांतांडव न करता किंवा कोणताही प्रॉब्लेम न करता व्यवस्थितपणे हाताळायची आहे. ती सिच्युएशन, ती परिस्थिती तुम्हाला शांतपणे हाताळावी लागेल. कारण कसं आहे ना, मी जेवढी ओळखते त्याच्यापेक्षा जास्त फ्रँकली स्पीकिंग या घरच्या गोष्टी तुम्हाला जास्त ओळखतात. तेव्हा मग आता इथे सावनी म्हणते की मुक्ता, याचा अर्थ की कोमलचं लग्न होईपर्यंत मला इथे तुम्ही राहून देणार नाही आहेत का? प्लीज असं करू नका, मी कुठे जाणार? मुक्ता म्हणते की शांत व्हा सावनी, मी असं कुठे म्हटलं आहे का? असं तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही, तुम्ही इथेच राहणार आहात. परंतु मी तुम्हाला एक सांगते की या घरातली लोक तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त ओळखतात आणि त्यांच्या काही फार बऱ्या आठवणी दुर्दैवाने नाही आहेत. प्रत्येक वेळेला चांगल्याच आणि वाईट गोष्टी घडल्यात असंच आहे. आणि म्हणूनच मी एकच गोष्ट तुम्हाला सांगेन की जर या गोष्टीमध्ये तुम्हाला कोणी काही बोललं तर ते तुम्हाला सहन करता आलं पाहिजे. कारण काही झालं तरीही त्यांच्याबद्दलच्या तुम्हाला आठवणी फार चांगल्या ठेवता आलेल्या नाही आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की सध्या या लग्न कार्यामध्ये आता तुम्ही हे सगळं काही आनंदाने करायला तयार झालात, याचाही खूप आनंद आहे. परंतु आता तुम्ही हे जे सगळं काही करताय ते अगदी मनापासून करताय हे घरच्यांच्याही लक्षात येतंय. इनफॅक्ट आम्हाला ते दिसतंय देखील. परंतु हे जर हा जो काही मार्ग तुम्ही चांगला निवडलाय तो चांगला निवडलाय, बस तो असाच चालू ठेवा, फक्त त्याच्याकडे पाठ करू नका. आणि एवढी शेवटची संधी आहे तुमच्याकडे, प्लीज ते विसरू नका. आणि मला माहिती आहे की तुम्हाला हे सगळं वेगळं सांगण्याची गरज नाही आहे, तुम्हाला सगळं समजलंय. परंतु तरीही मला असं मनापासून बोलावंसं वाटतं की तुम्ही आता खूप चांगला मार्ग निवडलाय, स्वतःला इतकं बदलून टाकलंय आणि चांगल्या मार्गावर चालताय. सगळ्या कुटुंबाला आनंद असेलच याचा. आणि म्हणूनच आत्ता सगळे कोणी इतक्या पटकन विश्वास ठेवणार नाही. सो लेट मी व्हेरी क्लिअर, तुम्हाला हे सगळं करण्यासाठी खूप वाट बघावी लागणार आहे, त्या लोकांची मनं वळवण्यासाठी. म्हणूनच आता ही जी काही संधी आहे तुम्ही संधीला सोडू नका आणि आपल्यातली ही शेवटची संधी ठरेल. कारण त्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारची संधी मिळू शकत नाही. तेव्हा मग आता सावनी म्हणते की हो मुक्ता, तुझं म्हणणं अगदी योग्य आहे आणि मला तेही पटलेलं आहे. मुक्ता म्हणते की यस सावनी, मग आता तुम्ही या गोष्टीचा विचार करा, बस बाकी मला काही बोलायचं नाही. आणि आता ज्या गोष्टी घडल्यात त्याबद्दल मी पुन्हा काहीच बोलणार नाही. असं आता इथे सावनी ही मुक्ताकडून ऐकून घेते आणि तिला याचा खूप राग आलेला असतो. नंतर आता मुक्ता तिला म्हणते की बरं ठीक आहे, चला आता आदित्य आणि आपल्या सईमाऊची भाऊबीज होणार आहे, बाहेर या, सगळेजण वाट बघतायत, ती ओवाळणार आहे त्याला. असं म्हणून आता मुक्ता ही पुढे निघून जाते. ती निघून गेल्यानंतर सावनी मनातच म्हणते की मुक्ता मुक्ता कोणत्या मातीची बनली आहे ना, खरंच काही कळत नाहीये. नाही म्हणजे मी इतकं सगळं काही करते, हिच्यासाठी हात भाजून घेतला, परंतु हिचा माझ्यावर विश्वासच बसत नाहीये. काय करावं मी आता की हिचा विश्वास बसेल? असं म्हणून आता सावनी ही खूपच वैतागत असते. त्यानंतर आता इथे कोळींच्या घरात भाऊबीज सुरू झालेली असते. मुक्ता सईला म्हणते की सईमाऊ बघून घे, हा आपली कोमला तू बाबांना कशी ओवाळते ती, आणि ते बघूनच तुलाही ओवाळायचं आहे आदिदादाला बरं का. असं म्हणून ती तिला नीट बघायला सांगत असते. आणि त्याच वेळेला आता कोमल ही सागरला ओवाळत असते आणि सागरला ओवाळत असताना सगळेजण त्यांच्याकडे बघतच असतात. आणि नंतर सई देखील कटाक्षाने आतू कशी काय आपल्या पप्पाला ओवाळते हे सगळं काही बघत असते. आणि नंतर मग आता ती जात असताना तिला तो ओवाळल्यानंतर गिफ्ट देतो, हे सगळेजण आता बघत असतात. नंतर आता सागर हा तिच्या हातून पेढा खातो आणि नंतर हा तिला गिफ्ट देतो, हे सगळं सगळेजण पाहत असतात. त्याच वेळेला आता जेव्हा स्वातीचं पूर्णपणे ओवाळून होतं त्याच वेळेला कोमल येते. आणि कोमल आता ओवाळायला आल्याबरोबर सगळेजण म्हणतात की चला आता नवरीबाई, होणाऱ्या नवरीबाई ओवाळणार आहेत. तेव्हा ती ओवाळते आणि सागरला स्वीट भरवते. आणि त्यानंतर मग हे सगळं सावनी बघत असते आणि हे बघतच ती मुद्दामच सगळ्यांसमोर अगदी आनंदी होण्याचं नाटक दाखवत असते. तर इकडे सागर हा ओवाळून झाल्यानंतर कोमलला गिफ्ट देतो आणि म्हणतो की हे बघ तुझ्यासाठी हे स्पेशल गिफ्ट आहे, उघडून तर बघ कसं वाटतंय ते. तेव्हा मग आता इथे लगेच
सागर म्हटल्याबरोबर ती उघडून बघायला लागते आणि मुक्ता देखील तिच्याकडे लांबूनच हसत बघत असते आणि कोमलता गिफ्ट उघडते. त्याचबरोबर ते गिफ्ट उघडल्यानंतर तिच्या समोर ते इयरिंग्स असतात आणि ते इयरिंग्स पाहून तिला खूपच आनंद होतो. ती म्हणते की वाव, हे तर माझ्या ड्रेसवरती अच्छा मॅचिंग आहेत, खरंच खूप छान, कोणी सांगितलं तुला? तेव्हा मग ती मुक्ताकडे बघते आणि म्हणते की हां, वाटलंच मला, मुक्ता वहिनी तिलेच तुला सांगितलं असणार. नंतर आता मुक्ता हसत असते आणि नंतर मग सागर म्हणतो की बरं, आता ते दुसरं गिफ्ट आहे ते तरी उघडून बघ. तेव्हा कोमल ते उघडून बघते तर त्यात छान बँगल्स असतात. तेव्हा ते पाहूनही ती खुश होते आणि म्हणते की वाव, माझ्या ड्रेससाठी दोन्हीही हे सगळं मॅचिंग दिलंस दादूस तू, खरंच खूप थँक्यू. तेव्हा मग आता लगेच इंद्रा म्हणते की बरं स्वाते, ऐकलंस का, बघून घ्या आता आपल्या होणाऱ्या कोमल नवरीचा थाट. असं म्हटल्यावर आता सगळेजण हसायला लागतात आणि सागरला आता इंद्रा म्हणते की सागऱ्या उठ ना आता तू. आणि आता सागर उठतो. नंतर आता लगेच इथे स्वाती ही लकीला घेऊन बसायला सांगत असते. तर आता लकी त्याचे जे गिफ्ट्स असतात ते घेऊन आता पाटावर बसायला जातो. नंतर मग आता स्वाती ही त्या लकीला ओवाळायला लागते आणि ओवाळायला लागत असताना सगळेजण त्यांच्याकडे बघत असतात. तर आता लकीला ओवाळल्यानंतर ती त्याला स्वीट भरवते. त्याचप्रमाणे इथे आता लकी ओवाळून झाल्यानंतर म्हणतो की चला झालं ना. तेव्हा ती म्हणते की शहाणे, माझं गिफ्ट कुठे आहे? तेव्हा तो म्हणतो की अच्छा, पाहिजेच आहे का गिफ्ट, असं म्हणून तो तिला गिफ्ट देतो. आणि यावर आता आदित्य वगैरे सगळेजण हसायला लागतात. नंतर मग आता इथे कोमल ही त्याला ओवाळायला येते आणि कोमल देखील त्याला ओवाळते आणि त्याला ओवाळल्यानंतर स्वीट भरवते. तेव्हा मग आता इथे लगेच इंद्रा त्याच्याकडे बघत असते. तेव्हा तो म्हणतो की मम्मी, अगं ऐकलंस का, यावेळेला आपल्या कोमलचं हे इकडचं असं भाऊबीजीची शेवटची भाऊबीज आहे. नंतर पुढच्या वर्षी आपल्या नवऱ्याबरोबर येईल ना ती, आपल्या दाजीबरोबर, आणि पाडवाही साजरा होईल तिचा. असं म्हटल्यावर आता सगळेजण हसायला लागतात आणि कोमल मात्र गोड लाजते आणि लाजतच ती आता स्वातीकडे पळते. आणि स्वातीकडे पळाल्यानंतर सगळेजण हसायला लागतात. तर इथे आता इंद्रा म्हणते की लक्या चल उठ चल, असं म्हणून आता ती म्हणते की जा बाळा, आधी जा तू बस जा, असं म्हणून ती आदित्यला बसायला सांगते. त्यानंतर मग आता आदित्य बसल्यावर सई माऊ त्याला ओवाळायला जाते आणि सई माऊ कशा प्रकारे ओवाळत असते. इंद्रा म्हणते की बघू आता आमची सई बाळ कशी ओवाळते ते दादाला तिच्या. आणि सई ओवाळत असताना सगळ्यांना तिचं फारच आता कौतुक वाटत असतं, कारण ती स्वतः एकटीच त्याला ओवाळत असते. आणि सई जेव्हा ओवाळते तेव्हा सागर आणि मुक्ता यांनाही खूपच आनंद झालेला असतो. आणि इथे सागर म्हणतो की मुक्ता बघा आपली सई माऊ कशी ओवाळते. तेव्हा आता जसं प्रकारे ती अंगठी भावाच्या डोक्यावरून फिरवतात तशा प्रकारे शास्त्राप्रमाणे सगळ्यांसारखीच सई ती अगदी अंगठी ओवाळत असते आणि गोल फिरवत असते. त्याच वेळेला इथे आता मुक्ता ही तिची लांबूनच दृष्ट काढते आणि तिला हे सगळं खूप गोड वाटत असतं. नंतर आता मुक्ता ही म्हणते की चला सई माऊ आता दादाचं तोंड गोड करा, असं म्हणून ती त्याला स्वीट खायला देते. आणि मग हे खाल्ल्यानंतर आधी पण तोच पेढा तिच्या तोंडात घालतो आणि हे पाहून मुक्ताला खूप क्यूट वाटतं. तेव्हा मग आता लगेच सई माऊ म्हणते की आधी दादा माझं गिफ्ट. तेव्हा लगेच मुक्ता म्हणते की एक मिनिट थांबा, आधी हे आरतीचं ताट माझ्याकडे द्या, नंतर गिफ्ट घ्या. तेव्हा मग आता सई हे ते गिफ्ट घेते आणि ते ग्रीटिंग असतं, शुभ भाऊबीज असं फ्रंट देऊन त्याने ते छानपैकी ग्रीटिंग बनवलेलं असतं. आणि ते पाहिल्यानंतर आता सई माऊ खूपच खुश होते, म्हणते की वाव आदी दादा खरंच खूप सुंदर आहे हे गिफ्ट, मला ना खरंच खूप आवडलं, किती छान आहे हे, असं म्हणून तर ती गोड हसत असते आणि तिला ते गिफ्ट खूपच आवडतं. तेव्हा मग आधी म्हणतो की थांब थांब सई, आणखी एक गिफ्ट आहे तुझ्यासाठी, असं म्हणून तो तिला आणखीन एक गिफ्ट देतो. आणि मग ते गिफ्ट ती घेते आणि म्हणते की काय असेल ते. तेव्हा आधी म्हणतो की उघडून तर बघ काय आहे ते, तुला आवडलं का मला सांग, असं म्हणून ते गिफ्ट तो तिला उघडायला सांगतो. आणि आधी आता मुक्ताकडे लपूनच बघत असतो आणि सावनी विचार करत असते की हे काय असेल नेमकं. तिच्याही डोक्यात आता विचार येत नाही. म्हणूनच आता इथे सई ते गिफ्ट उघडत असताना मुक्ता देखील इथे आता आधीकडे बघत असते आणि तिलाही त्याच्याकडे बघून अगदी आनंद होत असतो. आणि हे सगळं होत असताना आपल्या सईची रिॲक्शन काय आहे बघूया असं म्हणून सगळे उत्सुक असतात आणि आधीने तिला काय गिफ्ट दिलं हे पाहत असतात. त्याच वेळेला सई आता ते गिफ्ट ओपन करते आणि बघते आणि म्हणते की वा, खरंच आधी दादा वॉटर बॉटल, तुला कसं माहीत पडलं की मला वॉटर बॉटलच हवी आहे. तेव्हा मग आता तो म्हणतो की मग सततची नुसती पाणी पित असतेस म्हणून तर दिली. तेव्हा सगळेजण हसायला लागतात आणि मग आता सई खूप खुश होऊन सगळ्यांना तिची गिफ्ट दाखवत असते. तेव्हा सागर आता आधीजवळ येतो आणि आधीला पाटावर बसलेला असतानाच म्हणतो की काय रे आधी, नाही म्हणजे हे ग्रीटिंग बनवलंस, खूपच छान बनवलंस हां, खूप सुंदर, परंतु हे वॉटर बॉटल वगैरे याच्यासाठी पैसे कुठून आले?
म्हणजे मम्माने वगैरे दिलेत का तुला हे पैसे? तेव्हा तो म्हणतो की नाही, मम्माने नाही दिले. मी माझ्या पिगी बँकच्या पैशामधून ते पैसे साठवले होते आणि मला मुक्ता आंटीने सांगितलं की तू सईसाठी ग्रीटिंग बनव, आपण दोघंजणही सईला काहीतरी छानसं त्याच पैशांमधून गिफ्ट आणूया. आणि म्हणूनच मग आम्ही दोघंही शॉपिंगला गेलो आणि मग तिच्यासाठी हे गिफ्ट खरेदी केलं. मला मुक्ता आंटीने मदत केली. हे ऐकल्यानंतर आता सावनी मुक्ताकडे बघत असते आणि नंतर आता हे ऐकल्यानंतर सई पण खूप खुश झालेली असते. आता आदित्य हा सावनीजवळ येतो आणि सावनी त्याचं कौतुक करते. सावनी म्हणते की आदी बाळा, खरंच खूप सुंदर, तू इतका मोठा कधी झाला ना, कधीच कळलं नाही. अरे, आपल्या बहिणीसाठी किती छान गिफ्ट घेतलंस तू, किती छान केलंस तू. आणि स्वतःच्या पिगी बँकमधून साठवलेल्या पैशामधून तू ते गिफ्ट खरेदी केलंस, कोणाकडेही पैसे मागितले नाहीस. आय एम प्राऊड ऑफ यू बेटा, असं म्हणून आता ती त्याला जवळ घेत असते. तर सागरला हे सगळं थोडंफार खटकत असतं आणि ती म्हणते की काही झालं तरीही अशीच आपली नाती धरून ठेवायची असतात बेटा. आपल्या बहीण शेवटपर्यंत आपल्यासोबत आहे याचा खूप आनंद असतो. तर तितक्यात मिहीर आलेला असतो आणि मिहीर म्हणतो की खरंच काय ट्रॅफिक आहे बाबा या मुंबईमध्ये ना, कळत नाही. रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ते ना, तेच समजत नाही. तेव्हा आता सगळे हसायला लागतात आणि लकी म्हणतो की अरे मिहीर बाबा, तसंच राहायचंय आपल्याला, तसंच जगायचंय. तेव्हा मग आता तो म्हणतो की खड्ड्यात तर ऑलरेडी जगायचंच आहे ना, असं म्हणून सगळेजण हसायला लागतात. तर आता मिहीर हा पाटावर बसतो. मुक्ता ही सावनीला म्हणते की घ्या, तुम्ही बहीण मोठी आहात त्याची, या नात्याने तुमचा मान पहिला. तेव्हा मग आता मुक्ताला ती म्हणते की नाही, खरं तर मी मोठी बहीण आहे, परंतु अगदी जवळची मुक्ता तू आहेस, म्हणून तू ओवाळ. असं म्हणून आता सगळेजण मुक्तालाच ओवाळायला सांगतात. मग आता मुक्ता ही त्याला ओवाळायला येते आणि सईला मुक्ता म्हणते की सई भाऊ, फक्त हे आरतीचं ताट धरशील का? तेव्हा मग आता ते ताट धरल्यावर आता मिहीर म्हणतो की बहिणी, अगं हे हाताला काय झालंय? तेव्हा मग ती म्हणते की लॉंग स्टोरी, नंतर सांगेन मी तुला, आता फार काही नाही, ठीक वाटतंय, आता काळजी करू नकोस, आता मला बरं वाटतंय. असं म्हणून आता मुक्ता ही त्याला तीट लावते आणि त्यानंतर टिळा लावल्यानंतर मग त्याला ती ओवाळते आणि मग त्याला ती स्वीट भरवत असते. हे सगळं घडत असताना आता सगळेजण त्यांच्याकडे बघत असतात आणि नंतर आता इथे मुक्ता म्हणते की थांब, आता मी तुला ओवाळते. आणि मग ओवाळत असताना मिहीर आरतीचे ताट हे त्याचं जे पावित्र्य असतं ते स्वतःच्या डोक्यावर जपतो, कारण बहिणीची ती माया असते. त्याला ओवाळणं कंप्लीट झाल्यानंतर आता इथे तो तिच्या हातावर ते ताट बाजूला ठेवतो आणि नंतर मग तिला ते गिफ्ट देतो आणि म्हणतो की हे घ्या मॅडम, वहिनी साहेब तुमच्यासाठी हे गिफ्ट. असं म्हणून तो आता मुक्ताच्या पाया देखील पडतो आणि हे झाल्यानंतर आता मुक्ताला फार स्पेशल वाटतं. मुक्ता म्हणते की व्हेरी थँक्यू मिहीर. कसं आहे ना, तू माझ्या आयुष्यात आल्यापासून माझे भाऊबीज आणि रक्षाबंधन हे दोन्हीही सण फार स्पेशल झालेले आहेत रे. तेव्हा मग तो म्हणतो की हो, मला माहीत आहे, आणि तूही माझ्या आयुष्यात आलीस तेव्हापासून माझा आनंद खूप मोठा झाला, कारण वहिनी तू आयुष्यात आलीस तेव्हापासून माझं आयुष्य खूप स्पेशल झालं आहे. असं म्हणून तो खुश होत असतो. तेव्हा सावनी ओवाळायला येते. आता सावनी आल्याबरोबर मिहीरचा चेहरा मात्र पडलेला असतो. तो अगदी मनापासून ओवाळून घेतच नाही. त्याच वेळेला आता सावनी त्याला स्वीट भरवते, परंतु तो म्हणतो की नको, मला नको आहे. ती म्हणते की अरे घे, तुझं आवडतं स्वीट आहे, परंतु तो खात नाही. आणि नंतर मग तो तिला गिफ्ट देखील देतो आणि तिच्या पाया देखील पडतो. नंतर आता इथे सागर हा उठतो आणि म्हणतो की बरं चला ऑफिसला. तेव्हा इंद्रा म्हणते की सागरे, आता जायचंच आहे का तुला? तेव्हा मग आता लगेच मिहीर म्हणतो की मला वहिनीच्या आजच्या अळूवड्या खायच्या. तेव्हा सागर म्हणतो की अरे याला पार्सल द्या रे कोणीतरी. आणि मग आता लकी म्हणतो की एक मिनिट, सगळेजण उभे राहा, आपण आपला सगळ्यांचा सेल्फी काढूया. असं म्हणून आता लकी सगळ्यांचा सेल्फी काढायला उभा असतो, परंतु सावनी मात्र त्या फ्रेममध्ये कुठेही नसते. ती बाजूला एकीकडे उभी असते आणि कोणी बोलवतही नाही. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मुक्ताला साडीच नेसता येत नसते. मुक्ता म्हणते की सागर बघा ना, मला साडीच नाही नेसता येते. असं म्हणून ती डिस्टर्ब असते. त्याच वेळेला सागर आता मुक्ताकडे मागून येतो आणि मुक्ताच्या निर्या आता तो व्यवस्थित लावून देत असतो. त्याच वेळेला मुक्ता म्हणते की सागर, हे काय आहे, तुम्ही चक्क साडी नेसवून देताय आणि अगदी परफेक्ट, कसं काय जमलं तुम्हाला? तेव्हा मग आता सागर म्हणतो की मग मी माझ्या मुक्तासाठी काहीही करायला तयार आहे, शिकलो आहे मी. असं म्हणून मुक्ता खुश होते. तरी ते इंद्रा म्हणते की हे बघ अगं, हे ना कोमल, तू हा ड्रेस घाल संध्याकाळी, म्हणजे त्या लोकांना खूप आवडशील तू. तेव्हा मग आता हे ऐकल्यावर स्वाती म्हणते की अगं मम्मी, हे खूप जुना वाटतो, हल्लीच्या नवीन पद्धतीने घालूया. तेव्हा आता मुक्ता म्हणते की अरे, आपण काय आपले चॉईस करतोय, आपल्या होऊ घातलेल्या नवरीला तरी विचारूया ना की तुला संध्याकाळी बघायला येणार तेव्हा तू कोणता ड्रेस घालणार आहेस बरं. तेव्हा मग आता मुक्ताला सांगते की मी हा ड्रेस घालणार आहे. तर इथे सावनी ही तिच्या खोलीतच असते आणि ती हातामध्ये गोळी घेऊन म्हणते की
या गोळीचा जसा चुरा होणार आणि जशी विरघळणार तसाच कोळी कुटुंबाचा आनंद देखील अशाच प्रकारे विरघळून चूर होणार आणि ती खुश होत असते. आता सावनी पुढे नेमकं काय करणार हे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.